15 फेब्रुवारी 2026 या दिवशी महाशिवरात्री आहे। महाशिवरात्रीलाच भगवान शिव आणि पार्वती मातेचा विवाह संपन्न झाला होता। भगवान शिवांना भोलेनाथ असे सुद्धा म्हटले जाते, कारण ते भक्तांच्या सहज भक्तीने सुद्धा प्रसन्न होतात। म्हणूनच महाशिवरात्रीच्या पावन दिवशी काही सहज रेमेडीज करून सुद्धा तुम्ही महादेवांची कृपा मिळवू शकता, तसेच आपले कष्ट दूर करू शकता। चला तर मग ह्या रेमेडीज जाणून घेऊया। परंतु जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची रेमेडी ही कर्जमुक्तीसाठी असणार आहे आणि ह्या रेमेडीचे ऑलरेडी खूप सारे फीडबॅक्स आमच्याकडे आहेत। चला तर मग रेमेडीज बघूया। ज्यांना पैशांचे प्रॉब्लेम आहेत अशा लोकांनी साखर मिश्रित दुधाचा अभिषेक शिवालयात जाऊन शिवलिंगावरती करायचा आहे। ज्यांना हेल्थचे इश्यू आहेत अशा लोकांनी शिवालयामध्ये जाऊन शिवलिंगावरती तुपाचा अभिषेक करायचा आहे। तसेच या लोकांनी 9 बेलपत्र आपल्या सोबत घेऊन जायचे आहेत। प्रत्येक बेलपत्रावरती महामृत्युंजयचा जप करून ते बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। ज्यांना रिलेशनशिप इश्यू असतील अशा लोकांनी शिवलिंगावरती मधाचा अभिषेक करायचा आहे। ज्यांना एन्झायटी किंवा स्ट्रेस आहे अशा लोकांनी दुधामध्ये थोडंसं पाणी मिश्रण करायचे आहे आणि त्यामध्ये थोडंसं केसर घालायचं आहे। हे केसर मिश्रित दूध तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझी या एन्झायटी आणि डिप्रेशन मधून मुक्तता करा। ज्यांचं लग्न जमत नाही आहे अशा स्त्रियांनी पार्वती मातेला 5 शृंगाराच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत। पुरुषांनी मात्र ह्या वस्तू अर्पण करायच्या नाहीत, तर पुरुषांनी महादेवांना लग्नात जो फेटा घातला जातो तो अर्पण करायचा आहे। चला तर मग आजची शेवटची रेमेडी जाणून घेऊया। ही रेमेडी कर्जमुक्तीसाठी असणार आहे। ह्या रेमेडीसाठी तुम्हाला काही प्रमाणात तांदूळ तुमच्या सोबत शिवालयात घेऊन जायचे आहेत। हे तांदूळ तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे घेऊ शकता, मात्र लक्षात ठेवा हे तांदूळ चांगले असावेत, अखंडित असावेत, तसेच एखाद्या व्यक्तीला एका वेळच्या जेवणापुरते पुरतील इतके तरी असावेत। त्यानंतर शिवालयामध्ये जाऊन तिथेच बसून तुम्हाला ही रेमेडी करायची आहे। ह्या तांदळांची पिशवी तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या मांडीवर घेऊन बसायचे आहे। त्या तांदळांकडे बघतच तुम्हाला 108 वेळेला ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या या कर्जामधून तुम्ही माझी मुक्तता करा, माझ्याकडे पैसा येण्याचे मार्ग खुले व्हावेत। त्यांना मनोभावे प्रार्थना करून त्या तांदळामधील 1 मुठ्ठी तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। त्यानंतर राहिलेले सर्व तांदूळ तुम्हाला मंदिराबाहेरीलच कोणत्याही गरजूला दान करायचे आहेत। हे तांदूळ तुम्हाला कोणत्याही एकाच व्यक्तीला दान करायचे आहेत, ह्याचं वाटप करायचं नाहीये। तसेच हे तांदूळ तुम्हाला बिलकुल घरी घेऊन यायचे नाही आहेत, हे तिथेच मंदिराबाहेर दान झाले पाहिजेत। त्यानंतर सरळ आपल्या घरी यायचे आहे, अधीमध्ये कुठेही जायचे नाही। ह्या रेमेडीचे खूप सारे फीडबॅक्स ऑलरेडी आहेत, तर तुम्ही ही रेमेडी सुद्धा करून बघा। अशाच नवनवीन रेमेडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय माता दी।